इथे काय मिळेल ह्याच्यापेक्षा आपण काय दिलं ह्याला महत्व आहे. जो खरा वारकरी असतो ना, तो खरा वारकरी आपल्याला काय मिळेल हे बघत नाही, बघत पण मी पांडुरंगाला किती अर्पण केलं हे तो बघतो. आणि म्हणून ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये माझ्याकडले मी कुठले अवगुण किंवा माझ्याकडले मी कुठले गुण ह्या पांडुरंगाच्या आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले ह्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष असतं. आणि ह्याच्यामध्ये आजकाल दुसरा एक सकारात्मक बदल असा केलेला आहे की आपलं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, तर त्या पुणे विद्यापीठाची सुद्धा एक हरित दिंडी, जलदिंडी ही सुद्धा आता विद्यार्थ्यांची तिथे जाते. आणि मग त्याच्यामुळं विद्यार्थी तर तिथं साफसफाई तर करतातच, परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा तिथले जे काही रीतिरिवाज आहे त्या रीतिरिवाजाची एक आपल्याला ओळख होते. जो खरा वारकरी आहे तो शिस्त कधीही मोडत नाही. आता जे वारकऱ्यांच्यावर किंवा वारीमध्ये जे आक्षेप घेतले जातात की हे खूप बेशिस्त आहे, पण तुम्हाला मी खरं सांगतो की जो खरा वारकरी आहे तो खरा वारकरी शिस्त कधीही मोडणार नाही.